यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे युवा बेलदार समाज संघटनेच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब कदमवार यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ते राज्यमंत्री मंडळात उपमुख्यमंत्री झाले। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळात संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मारोतराव कदमवार हे संयुक्त महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री झाले। स्वर्गीय दादासाहेब कदमवार यांच्या जयंतीनिमित्त पाटणबोरी येथे बेलदार समाज भवनापासून मुख्य मार्गे भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी ठिकठिकाणी पुष्पांचा वर्षाव करण्यात आला। त्यानंतर समाज भवनमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार तर प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणा राज्याचे माजी वनमंत्री जोगी रामन्ना, माजी सभापती मल्लारेड्डी पानाजवार, पाटणबोरीच्या नवनिर्वाचित सरपंच दीपाली सुरावार, काला विठ्ठल स्वामी कोरड्डीवार, ॲडव्होकेट किष्टना मुत्तेलवार, किशोर देशट्टीवार, रमेश बनपेलीवार, देवीदास चंदावार, प्रशांत कुर्मावार, माजी सभापती राजेश्वर गोरडावार हे उपस्थित होते। संघटनेचे अध्यक्ष गंगारेड्डी सुंकरवार, गजानन भूपतवार, रमेश कुम्मावार हे देखील यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बनपेलवार आणि देवीदास चंदावार सर यांनी केले। आभार प्रदर्शन शंकर पत्तीवार सर आणि विजय लक्षटीवार सर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेकरिता अनिल कर्लावार, शंकर नकलवार, योगेश संकुरवार, राम वजलवार, अशोक गंडतवार, रामेश्वर पुदरवार व महिला अध्यक्ष वैशाली चलकलवार, सचिव अनुराधा लक्षट्टीवार आदींनी परिश्रम घेतले। शाखा पाटणबोरीचे सचिव आज दिनांक रोजी 10 जानेवारी 2025 रोजी माननीय मासा कदमवार साहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय वामनरावजी कासावार साहेब माजी आमदार, त्याचप्रमाणे आपल्या नजीक असलेले तेलंगणा स्टेटचे माजी वनमंत्री जोगी रामन्ना गारू या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांचे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे सत्कार, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध कलानाट्य सादर करणाऱ्या बालगोपालांचे या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात आले। त्याचप्रमाणे जे या ठिकाणी समाज बांधव समाजासाठी अतिउत्कृष्ट काम केले त्या समाज बांधवांचे सुद्धा ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात आले। त्याचप्रमाणे पाटणबोरी गावामध्ये एकूण 320 कुटुंब आहेत। कुटुंब सर्वेक्षण करून 320 कुटुंबांचे या ठिकाणी त्यांचं एक कुटुंब गॅलरी तयार करण्यात आलेला आहे। एक बेलदार जानेवारी 2025 रोजी पाटणबोरी ग्रामपंचायततर्फे माननीय मासा कदमवार जयंती बेलदार समाज भवन पाटणबोरी साजरी करण्यात आली। त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री वामनरावजी कासावार तसेच तेलंगणा राज्याचे माजी वनमंत्री श्री जोगी रामन्ना गारू उपस्थित होते। तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एकदम उत्तमरित्या करण्यात आला। त्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा सत्कार करण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आणि जे समाजसुधारक आहे, समाजासाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन समाजात एकोपा निर्माण केल्या त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला। तसेच सर्व ग्रामवासियांना स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला आणि शेवटी सर्व जे महिला मंडळ आहेत त्या महिलांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षिका, समाजसेविका या सर्वांचा सत्कार आयोजित करून
सर्व बालगोपाल जे लहान मुलं आहेत त्यांचासुद्धा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम काल रात्री आयोजित करून त्या सर्वांना उत्कृष्ट गीत गायन, उत्कृष्ट नाटकीकरण जे सादर केले त्या सर्वांना बक्षीस रूपाने विविध सन्मान सोहळा साजरा करून सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व बेलदार समाजाच्या लहान थोरापासून सर्व वयोवृद्धापर्यंत सर्वच लोक कमीत कमी 3 ते 4 हजारच्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व पाटण बोरी ग्रामवासी आणि शेजारील जे गाव आहेत पिंपरी, बोरी, कोकमांडी, वाराकवटा, सुन्ना जे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील बेलदार समाज बांधव एकत्र येऊन सर्वांनी मासा कन्नवार जयंती ही उत्साहात साजरी केली। सर्वांना नमस्कार। मी पाटणबोरी येथील सरपंच दीपाली जितेंद्र सुरावार। आज पाटणबोरी येथे दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी माननीय स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यापित्यर्थ वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। काल स्नेह सन्मानाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला। लहान मुलांनी इथे छान असे नृत्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच आज सकाळी सर्वत्र बेलदार समाजातर्फे मोठी अशी रॅली काढण्यात आली। त्यानंतर इथे बेलदार समाजामध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते। आजच्या या स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांची 125वी जयंती या ठिकाणी बेलदार समाजामध्ये साजरी करण्यात आली। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तेलंगणा राज्याचे माजी आमदार जोगी रामण्णाजी होते व वनी क्षेत्राचे आपले लाडके आमदार वामनराव कासावार हे होते। यांच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम पार पाडले। त्यानंतर अनेक मान्यवर बांधव या ठिकाणी उपस्थित होते। सर्व समाज बांधव आपल्या बेलदार समाजाचे सर्व माननीय लोक या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातले सरपंच असो, माजी सरपंच असो आणि माजी सैनिक असो, शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, लहान मुलं ज्यांनी या ठिकाणी आज काल डान्सचा कार्यक्रम केलेला आहे त्यांना सर्वांनी या ठिकाणी पुरस्कार देण्यात आले। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी मोलाची कामगिरी केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। आणि समाज बांधवांनी मी या क्षेत्रामध्ये म्हणजे सरपंच पदावर नियुक्त करण्यामागे माझ्या समाज बांधवाचा आणि इतर समाज बांधवांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे। त्यामुळे सर्वांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवले।